नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये अजूनही मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद लावण्याचा काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतंय. तसं पाहिलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ते ओबीसीतून मिळावं ही मागणी घेऊन जरांगे पाटील 30 मेला आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे, आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांचा वाद लागताना आपण अनेक वेळा पाहिलाय. परंतु यावेळी मात्र भारतीय जनता पार्टीचे प्रतोद असलेले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय विश्वासू आमदार प्रसाद लाड यांची आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके या दोघांमध्ये वार प्रतिवार आपल्याला होताना दिसत आहेत. वास्तविक पाहता एकानं हल्ला केला तर दुसरा प्रति हल्ला करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. हे नेमकं घडलं काय? तर याचं कारण असं झालं की मनोज जरांगे पाटील 30 मेला आमरण उपोषण करणार अशी त्यांनी घोषणा केली आणि मराठा समाजाने कोट्यवधीच्या संख्येनं आंतरवाडी सराटीमध्ये उपस्थित राहावं आणि आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं त्यांनी आवाहन केलं होतं. यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळ असलेले प्रसाद लाड यांनी मात्र जरांगे पाटलांनी आता आंदोलन करू नये, ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत. जर कुठं काही पूर्णत्वास येताना अडथळा होत असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं असं म्हटलं आणि जरांगे पाटलांनी थेट प्रसाद लाड यांना निमंत्रण दिलं की तुम्ही आंतरवाली सराटीमध्ये याविषयीची सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत देतो आणि हा प्रश्न कसा मार्गी लावायचा तुम्ही लावा, आम्ही तुमच्यावर ही जबाबदारी सोपवतो. प्रसाद लाड यांनी आंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली, त्यांच्या काय मागण्या आहेत त्या ऐकून घेतल्या आणि त्यानंतर या मागण्या मान्य करण्यासाठी किंवा पूर्णत्वास नेण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन असं प्रसाद लाड यांनी सांगितलं. आणि सांगत असताना त्यांनी असं सांगितलं की 28 तारखेपर्यंत या मागण्या जर पूर्णत्वास गेल्या नाही तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन, जातीसाठी माती खाणारा मी माणूस आहे असं सुद्धा प्रसाद लाड यांनी सांगितलं. आणि हाच धागा पकडून ओबीसीचा लढा देणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके, प्राध्यापक लक्ष्मण हाके हे मात्र संतप्त झाले आणि त्यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांचं असं मत आहे की त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की कोण प्रसाद लाड? प्रसाद लाड हे आमदार आहेत मला माहित नाही, परंतु ते भारतीय जनता पार्टीला ओबीसीनं मतदान केले आणि ओबीसीच्या मतावरच भारतीय जनता पार्टी सत्तेत आले हे प्रसाद लाडांनी विसरू नये. जर ते आमदार झाले असेल तर ते सुद्धा आमच्याच मतावर झाले याची सुद्धा त्यांनी जाणीव ठेवावी. प्रसाद लाडला मी ओळखत नाही अशा पद्धतीनं बोलून त्यांनी अर्वाच्य भाषेमध्ये प्रसाद लाड यांच्यावर टीका केली, त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले आणि तुम्ही जातीसाठी मातीच काय, तुम्ही काहीही खा, आम्हाला घेणं देणं नाही असं सांगून तुम्ही जरांगे पाटलांचा भाऊ व्हा नाहीतर जरांगे पाटलांची बायको व्हा, आम्हाला काही घेणं देणं नाही असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी आमदार असलेल्या आणि भारतीय जनता पार्टीचे प्रतोद असलेल्या प्रसाद लाड यांना माध्यमांसमोर सुनावलं. मित्रांनो, प्रसाद लाड गप्प बसतील ते प्रसाद लाड कसे? त्यांनी सुद्धा लक्ष्मण हाके यांच्यावरती जोरदार प्रतिहल्ला केला. शाब्दिक प्रतिहल्ला करत असताना त्यांनीही सांगितलं की मीही लक्ष्मण हाके कोणी याला ओळखत नाही. लक्ष्मण हाके हा काही लोकप्रतिनिधी नाही आणि लक्ष्मण हाकेनी ओबीसीचं नेतृत्व घेतलेलं नाही किंवा लक्ष्मण हाके म्हणजे ओबीसी समाज नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलंय की मी माझ्या मराठा समाजासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटलांची भेट घेतली तर यामध्ये कोणाचा पोटसूळ उठण्याचं कारण काय असाही प्रतिसवाल प्रसाद लाड यांनी या ठिकाणी उपस्थित केलाय. जर अशाच पद्धतीने यापुढे लक्ष्मण हाके अशी टीका करत असतील तर अशा शब्दात बोलत असतील तर तशाच शब्दात त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल, जशास तसं उत्तर दिलं जाईल असं ठणकावून प्रसाद लाड यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना सुनावलेलं आहे. मित्रांनो, याही पुढे जाऊन प्रसाद लाड यांनी मुद्दा उपस्थित केला की तो म्हणाले की ओबीसी ज्यावेळेस आंदोलन करतायत त्यावेळेस सत्ताधारी अनेक आमदार मंत्री त्यामध्ये सहभागी होत आहेत. छगन भुजबळ स्वतः मंत्री असताना त्यांनी एल्गार सभा घेतल्या, ओबीसीचं आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं. मग मी मराठा असताना माझ्या मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची मी भेट घेतली, म्हणून यात बिघडलं कुठं? यात वाईट वाटण्याचं कारण काय? काही जणांच्या पोटामध्ये का दुखतं असाही प्रतिप्रश्न प्रसाद लाड यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळे लक्ष्मण हाके आणि प्रसाद लाड यांच्यातील हा वाद आता विकोपाला गेलेला आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. वास्तविक पाहता हा वाद या दोन नेत्यांमधला आहे का किंवा मराठा ओबीसी हा पुन्हा एकदा वाद लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय का हे सुद्धा आपल्या लक्षात येत आहे. दुसरा एक विषय याच्यामध्ये असा आहे की मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा जो काही राजकारणात वाढतं ध्रुवीकरणाचे जे काही संकेत आहेत ते या दोघांच्या शाब्दिक युद्धामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एक गोष्ट लक्षात येते की आजही मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा तितकाच गंभीर आहे,
तितका संवेदनशील आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मराठा आणि ओबीसी या दोन्हींच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता मला या ठिकाणी स्पष्टपणे दिसते। आणि पुढे जाऊन मी आपल्याला सांगेन की यामध्ये मराठा आणि ओबीसी यांचं राजकीय जे काही वाढतं ध्रुवीकरण आहे हे सुद्धा या ठिकाणी मला वाढताना पाहायला मिळतंय। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नेते असलेले आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा मोठी अडचण होण्याची शक्यता आहे। कारण प्रसाद लाड हे अत्यंत जवळचे देवेंद्र फडणवीस यांचे आमदार आहेत, प्रतोद आहेत, भारतीय जनता पार्टीचे ते नेते आहेत आणि ते जरांगे पाटलांना भेटून त्यांच्या मागण्या ऐकून घेऊन मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपसमिती यांच्या समोर त्या मांडतो आणि यातून मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करतो असं त्यांनी सांगितलं असताना लक्ष्मण हाके यांनी थेटपणे प्रसाद लाड यांच्यावर एकेरी भाषेमध्ये त्या ठिकाणी टीका केलेली आहे। एकेरी भाषेमध्ये त्यांनी हल्लाबोल केलेला आहे, अर्वाच्य भाषा त्यांनी वापरलेली आहे। तसं जर पाहिलं तर तो व्हिडिओ मी तुम्हाला इथं दाखवणार होतो, दाखवण्याची माझी इच्छाही होती, परंतु लक्ष्मण हाके ज्यावेळेस ते बोलतायत त्यावेळेस त्यांचं वक्तव्य एका आमदाराविषयी बोलताना अत्यंत चुकीच्या पद्धतीने ते बोललेले आहेत। विशेष म्हणजे लक्ष्मण हाके हे प्राध्यापक म्हणून लावतात, दुसरी गोष्ट मागास आयोगाच्या समितीवर ते सदस्य म्हणून होते, एकीकडे अभ्यासू म्हणून ते घेत आहेत आणि अशा पद्धतीने एक अभ्यासू नेता समाजाला एकत्र करून समाजाच्या अडीअडचणी काय आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मग त्या ठिकाणी सरकारवर दबाव आणणं ही त्यांची भूमिका असायला पाहिजे। परंतु त्यापुढे जाऊन ते आमदाराविषयी अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत हे समाजाला पटलेलं नाहीये। कारण याच्यावर अनेक व्हिडिओवर लोकांच्या चुकीच्या कॉमेंट्स आलेल्या आहेत की अशा पद्धतीनं भाषा बोलणं ही योग्य नाहीये। मी आपल्याला आवर्जून सांगतो, लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर सुद्धा टीका केली, तीन पाट म्हणले, दोघांनाही ते टमरं वगैरे शब्द त्यांनी वापरले, हे त्यांच्या तोंडातून शोभत नाही। कारण ते आयोगाचे सदस्य होते, ते प्राध्यापक म्हणून लावून घेत आहेत आणि विशेष म्हणजे समाज प्रबोधनासाठी मी काम करतो असंही ते सांगतायत। परंतु आज ही भाषा त्यांच्या तोंडी का येते हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय। कारण मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत, ते आपल्या मागण्या सरकारकडे लावून धरतायत, ते लक्ष्मण हाके यांच्यावर एक शब्दही बोलत नाहीयेत। हा महत्वाचा भाग आहे। प्रसाद लाड हे त्यांना सरकारचे प्रतिनिधी म्हणा किंवा मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय भाजपचे नेते म्हणून म्हणा, ते जरांगे पाटलांना भेट देऊन त्यांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। अशा वेळी लक्ष्मण हाके यांनी आमच्या ओबीसीच्या मागण्या काय आहेत, आमचं मत काय आहे हे सांगणं गरजेचं होतं। परंतु तसं न करता त्यांनी प्रसाद लाड, मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत जोरदार खालच्या भाषेमध्ये टीका केली आणि त्याला जोरदार प्रत्युत्तर हे प्रसाद लाड यांनी या ठिकाणी दिलेले आहे। मित्रांनो, हा जो काही वाद आहे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, यामुळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला सुद्धा विचार करावा लागणार आहे। कारण एकीकडे मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत, दुसरीकडे लक्ष्मण हाके हे अशा पद्धतीनं आक्रमक वक्तव्य करतायत आणि महायुतीचेच म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही प्रसाद लाड हे ज्यावेळेस आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायचा प्रयत्न करतायत त्यावेळेस मात्र ओबीसी नेते म्हणून घेणारे लक्ष्मण हाके त्यांच्यावर अशा पद्धतीची टोकाची टीका करतायत। यापुढे जाऊन महायुती सरकारला किंवा महायुतीमधल्या तिन्ही पक्षांना ओबीसी आणि मराठा या दोघांनाही एकत्रित ठेवणं गरजेचं पडणार आहे। त्यासमोर त्यांचं संकट आहे, अडचण आहे आणि मोठी कसोटी सुद्धा लागणार आहे, हे या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांना भेटून जी काही भूमिका घेतली ती तुम्हाला योग्य वाटते की चुकीची वाटते? लक्ष्मण हाके यांनी आपल्या मागण्या आणि आपलं मत मांडण्याऐवजी प्रसाद लाड यांच्यावर केलेला जो काही जोरदार हल्ला आहे तो त्यांचा हल्ला तुम्हाला योग्य वाटतो की प्रसाद लाडांनी त्यांच्यावर केलेला प्रति हल्ला हा तुम्हाला योग्य वाटतो? तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या, कारण तुमचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्रातून असतं म्हणून ते आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं। मित्रांनो, जाताना विनंती करेल, DS न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण तात्काळ सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सातत्यानं संपर्कात राहा। पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल। तोपर्यंत धन्यवाद।